वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला कोळंबीची चटणी कशी बनवली जाते याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी कोळंबी व्यवस्थित सोलून घेतली व धुवून घेतली। त्यानंतर या कोळंबीमध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मच्छी मसाला व थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून 15 मिनिट्स मॅरिनेट करून घेतलं। इथे थोडासा अजून मच्छी मसाला घेतला, चवीपुरतं मीठ, इथे कोकम घेतली आहे 2, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेला कांदा घेतलाय। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं, त्यात कांदा ऍड करते बारीक चिरलेला, थोडंसं मीठ ऍड करते। मीठ ऍड केल्यानंतर कांदा पटकन भाजून येतो। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचा। कांदा लालसर झाला, आता मी त्यात टोमॅटो ऍड करते बारीक चिरलेला। तो टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेत राहायचा। इथे टोमॅटो मऊ झाला, आता मी त्यात हा मच्छी मसाला व चवीपुरतं थोडंसं मीठ ऍड करते, कारण मी ऑलरेडी कोळंबीमध्ये मीठ घातलं होतं। त्यानंतर यात थोडीशी कोथिंबीर ऍड करते। मिश्रण आता थोडं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी ऍड करते, जेणेकरून टोमॅटो कांदा जर शिजायचा राहून गेला तर यात शिजून येतो। याला एक उकळी येऊ द्यायची। याला एक उकळी आली तर यात आपण ती मॅरिनेट केलेली कोळंबी ऍड करू। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कोळंबीला इथे 2 ते 3 वेळा उकळी घ्यायची। कम ऍड करते। इथे कोळंबीची चटणी बनवून रेडी आहे। आता त्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करू। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये लिहून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।